आपण बघणार आहोत इंग्लिशचा 1.2 एंड्रोक्लस अँड अ लायन स्टोरी पार्ट 2. एंड्रोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत एंड्रोक्लस त्याच्या सोबतच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पेस्ट बीस्ट. आता एंड्रोक्लस हा जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य शॉप्ताबरोबर आपले अन्न वाटून खाई. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड बेस द लायन वूड. तो रोज त्या सिंहाची जखम स्वच्छ करून त्याला मलमपट्टी करत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि त्यामुळेच आता सिंह लवकरच हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स हिज फॉलो एंड्रोक्लस वेअर ही वेंट. आणि आता असं झालं की बरेचदा एंड्रोक्लस जिथे जाईल तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ हा जाऊ लागला. In the meanwhile, Androclus' master has complained to the authentics that his slave Androclus had run away. याच दरम्यान एंड्रोक्लसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. Soldiers were sent in all directions to capture Androclus. आणि एंड्रोक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. They searched for him high and low, but could not find at him. त्याचा सगळीकडे कसून शोध घेतला गेला, पण त्याचा काही ठाव ठिकाणा हा लागला नाही. At last they came to the forest where Androclus lived. आणि मग शेवटी एंड्रोक्लस राहत असलेल्या जंगलामध्ये ते आले. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rest near the cave. आणि त्या दिवशी नेमकं असं झालं की एंड्रोक्लस एकटाच बाहेर गेला आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. Both of them fell into the hands of the soldiers. आणि त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या ताब्यात सापडले. The soldiers took them back to the city. त्या दोघांनाही घेऊन ते सैनिक जे आहेत हे सैनिक हे शहरात परतले. They put Androclus in chains in prison. एंड्रोक्लसला साखळीने बांधून तुरुंगात दाबले गेले. The lion was caged. आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले गेले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाई. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आपल्या मालकापासून पळून जाणे हा त्या काळी अतिशय गंभीर गुन्हा समजला जात असे. Therefore Androclus too was to be thrown to the wild beasts. आणि त्यामुळे एंड्रोक्लसने सुद्धा हा गंभीर गुन्हा केलेला असल्यामुळे त्याला सुद्धा आता जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होते. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी राजा नियुक्त केलेल्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. द क्राउड्स चीअर लाऊडली. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. The trumpets blew the trumpet. Androclus was brought into the arena. तुतारी वादकाने शिंग फुंकले आणि एंड्रोक्लसला रिंगणात आणण्यात आले. His chains were unbound. त्याच्या साखळ्या सोडण्यात आल्या. He felt weak and dismayed. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. He was certain that this was the last day of his लाईफ. हा आपल्या आयुष्यातील कदाचित शेवटचा दिवस असेल याची त्याला आता खात्री पटत चाललेली होती. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. तर त्याच्या विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. It had been kept hungry to make it more ferocious.
त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आलेले असल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. Androclus was filled with fear, but he put up a brave front. Androclusला आता भीतीने ग्रासून टाकलेले होते, पण तरी सुद्धा त्याने आपले जे काही धैर्य आहे हे धैर्य सोडले नाही. The lion saw Androclus and rushed towards him, bounding and roaring. Androclusला पाहता क्षणीच एवढे दिवसाचा उपाशी असलेला सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण अचानक तो थांबला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्याचा सगळा आवेश आणि त्याची सगळी आक्रमकता अचानक नाहीशी झाली. Androclus saw these two. Each friends recognized the other. Androclusने सुद्धा त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. सिंह पुन्हा Androclusकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. Androclus hung the lion. Androclusने सिंहाला मिठी मारली. He wept with relief and joy. आणि तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य आश्चर्यचकित होऊन पाहत होते. People began to cheer Androclus and ask for his release. लोक Androclusच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल Androclusला विचारले. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजाने देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने तो भारावून गेला. He ordered that Androclus be set free. त्याने Androclusची सुटका करण्याचे आदेश दिले. He would no longer be a slave. आणि आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androclus what other rewards he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणखी कोणते इनाम हवे आहे असे राजाने Androclusला विचारले. तेव्हा Androclus म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. The two friends went back to the forest to live a free life. आणि मग अशा रीतीने दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले.